मराठी शाळांचं भवितव्य अंधारात दिसतंय। मात्र सरकार या मराठी शाळा टिकवण्यासाठी, मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न करतात। मात्र गुहागर तालुक्यातील देवघरमध्ये एका अवलियानं अशा पद्धतीनं गणपती उत्सवात अशी रचना केलेली आहे। या ठिकाणी आपण ज्या शाळेमध्ये शिकलो ती शाळा देखील दाखवली आहे। मराठी शाळा, मराठी शाळेत शिकवल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि संस्कार या ठिकाणी दिसत आहेत। आपण ही पाहू शकतो, ही शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवघर। ज्या ठिकाणी देखावा सादर केलाय तो देखील देवघर गावामध्येच आहे। आणि ही मराठी शाळा देवघरची जी प्रतिकात्मक इथं उभारली गेली आहे ती ज्यानं बनवलेली आहे तो विद्यार्थी देखील याच देवघरच्या शाळेमधून शिकलाय आणि त्याला वाटतंय की मराठी जपली पाहिजे, मराठी वाढली पाहिजे आणि म्हणून मराठीतल्या प्रत्येक गोष्टी त्यांनी या देखाव्यात सादर केल्या। मग ते मराठी महिने असू द्यात, मराठी म्हणे असू द्यात, पाट्या असू द्यात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। देखाव्याचं दर्शन घेत असताना ह्या सगळ्याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे, म्हणून मराठी आपापल्या पद्धतीनं जपण्याचा प्रयत्न जो आहे हा इथं याच शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। आपण पाहू शकताय या ठिकाणी असणारी पुस्तकं मराठीतील, या ठिकाणी असणारे महिने मराठी महिने, या ठिकाणी असणारे पाट्या आणि पाट्यावरती लिहिले गेलेले सुविचार, म्हणी या देखील मराठी, हे सगळं आपण पाहू शकतो। आपण रचना पाहू शकतो। या ठिकाणी विशेष लक्ष वेधले ठरते या ठिकाणी दाखवण्यात आलेली उंदी, या उंदरांनी देखील मराठी भाषेचा अभ्यास करतानाची कल्पकता या ठिकाणी दाखवलेली आहे। कारण चराचरात मराठी हा संदेश या देखाव्याच्या माध्यमातून इथं रुजवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो मराठी शाळेमध्ये बोर्ड असतात, शाळा म्हटले की फलक आला आणि फलक आला की फलकावरती सुविचार आला आणि या पद्धतीनं फलकावरती सुविचार लिहिलेले आहेत। रुजवू मराठी, फुलवू मराठी, चला बोलू फक्त मराठी, असे आशय आणि संकेत आपण पाहतोय। यापुढे आपण गणपती बाप्पा मोरया या नावानं शीर्षक पाहू शकतोय। महाराष्ट्राचा राज्योत्सव गणेशोत्सव पाहत आहोत आणि ज्या लोकांनी, ज्या अभ्यासकांनी आणि ज्या साहित्यिकांनी आणि ज्या महापुरुषांनी मराठी भाषेसाठी योगदान दिलं हे सगळं या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे। छायाचित्राच्या माध्यमातून या ठिकाणी हे दाखवण्याचा प्रयत्न इथं असणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे। गणपती उत्सव कोकणामध्ये घरपट असतात आणि या ठिकाणी घरोघरी जाऊन गणपती पाहण्याची देखील प्रथा आणि परंपरा आहे। त्यामुळं लाखो भाविक हे घरात जातात आणि गणपतीचं दर्शन घेतात। आलेल्या भाविकांना मराठी कळायला पाहिजे, मराठी समजायला पाहिजे आणि मी केलेला प्रयत्न लोकांना कळायला पाहिजे, म्हणून या विद्यार्थ्यानं या ठिकाणी साकारलेला गणपतीमधला देखावा विशेष लक्षवेधी ठरतोय। कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, गुहागर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।